आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। हे फक्त नॉमिनल आहे, आम्हाला चॅनलला द्यावं लागेल। मीटिंगचं पत्र आहे। हां, पुढे साहेब आहे ना अंदाज बोला साहेब, जेव्हा आमचे आता लाडसोंगे ते करमाळला लोड होत आहे, भूसंपादन न करता हुकुमशाही पद्धतीने रोड चालू आहे। आता काही काही शेतकऱ्याचे समजा 15 फुटाचा रोड आहे। तुमचं असं म्हणणं आहे हम करे सो कायदा आणि मनमानी आणि दादागिरीने हे चालू आहे। तर आम्ही हा सरपंचाचे झाड, डाळिंबाचे झाड काढलेले, एका शेतकऱ्याचे मोसंबी झाड काढलेले, आम्ही तिथं त्या ठेकेदारा मार्फत तिथं गेलो। तर हे ठाकूर साहेबांनी आम्ही समजा शेतकरी ते काम बंद केलं। काम बंद करायचा अर्थ असा आहे की त्या शेतकऱ्याचं तुम्ही झाडं काढू राहिले, मोसंबी काढू राहिले, काही काहीचे सरकी काढू राहिले, उभ्या मालामध्ये तुम्ही ते काम करू राहिले। पावसाळ्यात काम होत असतं का? ठेकेदार हा रातचं काम करतो। आज मी तीच तक्रार घेऊन आपले ठाकूर साहेब यांना फोन केला, तर साहेब त्यांनी मला करमाड पोलीस स्टेशनला स्वतः आले ते केस करण्यासाठी। तर आमचे PSI करमाड पोलीस स्टेशन त्याला माहित होतं माझं बॅकग्राऊंड म्हणजे काय, मी कशा चांगल्या पर्यंत घोषत नाही, पण हे ठाकूर साहेबाची अभियंत्याची एकदम दादागिरी चालू आहे। ते कोणत्या बी शेतकऱ्याला काय सांगतात, दिशाभूल चालू आहे। आणि दादागिरी म्हणजे दादागिरीच भाषा, आमच्या भाषा मराठीत भाषेमध्ये शेतकऱ्याची भाषा दादागिरी म्हणतात त्याला। म्हणजे कोणती तुम्ही नोटीस नाही, तुमचं काहीच नाही, तुम्ही डायरेक्ट म्हणताय तो आमचा 30 मीटर आहे। अरे बाबा, शेतकरी पहिल्यापासून 50 वर्षापासून त्याची पाईपलाईन आहे, झाड आहे, एक 50-50, 60-60 वर्षापासून ते झाड आहे, तुम्ही डायरेक्ट त्याची पाईपलाईन तोडताय, झाडं तोडताय। मला सरकारला एवढीच विनंती आहे, शेतकऱ्याला त्याचे काय झाडाचे पाईपलाईनचे पैसे, झाडाचे पैसे हे सर्व तुम्हाला द्यावाच लागेल, हे कारण की शेतकऱ्याची नुकसान आहे। आता शेतकरी आमची नोकरी नाही शेतकऱ्याची, तुम्ही डायरेक्ट करमाड ते लाडसोंगे हे जे काम चालू आहे, शासनानं आमचे एक 10 ते 5 दिवस समजा काय 2-3 दिवसामध्ये आमचं मान्य नाही केलं, आम्हाला मोबदला नाही दिला, झाडाचे पैसे नाही दिले, तर आम्ही धरणे आंदोलन म्हणून डायरेक्ट समृद्धी महामार्गच रोखणार। कारण की समृद्धी महामार्गाला आम्ही पण जमीन दिलेली आहे, बरोबर आहे। पण जो आमचं जे शेतकऱ्याचा मोबदला जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हे लढा चालू ठेवणार आहे। पण याच्यानंतर शेतकरी आमचं नाही ऐकलं तर आम्ही धरणे आंदोलन, रस्ता रोको हे 100% म्हणजे 100% करणार आणि आम्ही समृद्धी महामार्ग रोखणार। आपलं नाव सर पूर्ण? भीमराव गोविंदराव पठाडे, शेतकरी भांबर्डा। ही मीटिंग जे आहे ते फार व्यवस्थित झाली आणि SDM साहेब, जिल्हाधिकारी साहेब हे आमच्या बाजूने व्यवस्थित बोलले। पण कार्यकारी अभियंता ठाकूर साहेब हे परत खूपच हुकुमशाहीची भाषा वापरून एका वाक्यात 30 मीटर जमीन संपादन केली असं त्यांचं हुकुमशाहीची भाषा आहे। आणि त्याच्यामुळं आम्हाला सगळ्याच लोकांना खूप मनस्ताप झाला आणि SDM साहेब, कलेक्टर साहेब यांनी आम्हाला सगळं समाधान केलं आणि पुढची प्रक्रिया हे व्यवस्थित करतात। हा रोड विलेज रोड होता, पहिल्यांदा विलेज रोड होताना जिल्हा मार्ग झाला, नंतर प्रमुख जिल्हा मार्ग झाला, नंतर स्टेट हायवे झाला। पहिला 3 मीटर होता, नंतर 18 झाला, नंतर 30 मीटर झाला। शेतकऱ्याला कुठली नोटीस नाही, भूसंपादन नाही, पैसे नाही, काहीच नाही, येताय डायरेक्ट काम करताय। हे म्हणजे टीका म्हणून नाही, एक राजाकारापेक्षा बेकार विषय झाला। कारण तुम्ही शेतकरी द्यायला तयार आहे ना, पण त्याला त्याचा मोबदला द्या ना। मोबदला न देता तुम्ही काम करून जाताय, याचा अर्थ तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला भेटतात, शेतकरी तुम्हाला भेटत नाही, असा त्याचा अर्थ निघतो। शेतकऱ्याकडून तुम्हाला रिफंड काही होत नाही का? शेतकरी मायबाप आहे ना देशाचा, त्याला तो करा म्हणतो, पण मग त्याला मोबदला द्या ना। तर यांनी आता आज जे जिल्हाधिकारी साहेबांची मीटिंग झाली त्यात आमचं खरोखर समाधान झालं। उपजिल्हाधिकारी साहेब होते मंगरुळ साहेब, त्यांनी बी समाधान केलं। पण BNCचे जे डेप्युटी इंजिनियर होते ठाकूर, त्याची लई मगरुरी होती। तो शेतकऱ्याला म्हणतो की आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल, त्याच्या बापाची ठुई का? ही आमची जमीन आमच्या मायबापाची आहे ना, रोड पाहिजे आम्हाला, बरोबर आहे, पण मग त्या शेतकऱ्याला मोबदला पण द्या ना, असं म्हणणं आहे आमचं। त्यात सर एक मिनिट सर,